या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जिनेंद्र फॅशन अँड पैठणी व पूजा किड्स NX। आमच्याकडे पैठणी, डिझायनर साडी, घागरा कुर्ती, मेन्सवेअर, शूटिंग शर्टिंग, बॉईज किड्सवेअर अगदी योग्य दरात मिळतील। आमचा पत्ता जिनेंद्र फॅशन अँड पैठणी व पूजा किड्स NX, गाडेकर ऑटो समोर, विंचूर रोड, येवला। नमस्कार, आपण पाहत आहात SK9 येवला न्यूज। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात लावलेल्या ट्रॅक्टरमधून डिझेल चोरी झाल्याने शेतकरी संतप्त। कांदा लिलाव बंद पाडत शेतकऱ्यांनी प्रशासनाचा केला निषेध। आधीच कांदा व शेतमालाला भाव नाही, त्यात कृषी उत्पन्न बाजार समिती येवला येथे लिलावासाठी लावलेल्या सुमारे 20 ते 25 ट्रॅक्टरमधून रात्रीच्या सुमारास डिझेलची चोरी झाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे गेट बंद करून कांदा लिलाव बंद पाडले। जोपर्यंत डिझेल चोरांचा तपास लागून कृषी उत्पन्न बाजार समिती भरपाई देत नाही, तोपर्यंत लिलाव सुरू होऊ देणार नाही, असा पवित्रा या शेतकऱ्यांनी घेतला होता। कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती वसंत पवार व सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते यांनी शेतकऱ्यांची समजूत घालून डिझेल चोरांवर कारवाई करू असं आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेत लिलाव पूर्ववत सुरू करण्यात आले। SK9 येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, येवला। काम असतात काही तर ट्रॅक्टर सांभाळायचं काम नसतात कमिटीच्या भरोश्यावर। इथं प्रत्येकाने ट्रॅक्टर आता जसे गॅस टंचाई तसं शेतकऱ्याला माहीत झालं का डिझेल सुद्धा टंचाई होणार आहे। मार्च एंड पुढे येत आहे, प्रत्येकजण घाबरून गेलेला आहे, बरोबर आहे। तर सगळ्यांनी 3-3, 4-4, 5-5 डिझेल टाकलेलं होतं ट्रॅक्टरमध्ये आणि एवढे आणि जवळजवळ किती बाकीची तर मध्ये मार्केट कमिटीमध्ये 4 लाईनी होत्या, सगळ्यांची डिझेल सगळ्यांचे माझे स्वतःच गेलेलं आहे, यांचंच गेलेलं आहे। आज तुम्हाला ट्रॅक्टर पाशी तुम्हाला निशाण दाखवतो, डिझेल गेलं ते CCTV बंद होते। आता आम्ही चेक केलं तर CCTV डायरेक्ट कोणी डिझेल चोरला असा, डिझेल कोणी काढला असा आरोप कोणावर करताय तुम्ही? आता कोणावर संशय करणार आम्ही? मार्केट कमिटी 25 ट्रॅक्टर डिझेल गेला सर, प्रत्येक जण म्हणतोय मला डिझेल गेला, सगळे आता मार्केट कमिटीमध्ये गेलेली। आगल्या दिवशी काय प्रकार घडला होता आणि किती डिझेलची चोरी झाली? आम्ही संध्याकाळी 6 वाजता ट्रॅक्टर इथं लावले, त्याच्यानंतर 10:15 वाजता डिझेल चोरी गेलेलं आहे। इथं कोणीच नव्हतं, आम्ही ट्रॅक्टर सोडून घरी गेलो। सकाळी आम्हाला कळलं का तुमच्या ट्रॅक्टरची चोरी झाली डिझेलची। माझ्या ट्रॅक्टरमधलं कमीत कमी 30 लिटर, माझ्या पुतण्याच्या ट्रॅक्टरमधलं डायरेक्ट 50 लिटर, जेवढी टाकीत होतं एकही थेंब ठेवलेला नाही त्याच्यामध्ये। असे 13 ते 14 शेतकऱ्यांच्या चोऱ्या झालेल्या आहेत। आमची मागणी काही नाही, संरक्षण दिलं पाहिजे, याला मार्केट कमिटीच जबाबदार आहे, बाकी दुसरं कोणीच नाही। ते बी जे रात्री कर्मचारी ड्युटीला आहे हे त्यांनीच केलेलं आहे। आमचा हा ठामपणे निर्णय, हे त्यांच्याशिवाय कोणीच करू शकत नाही। का इतर माणूस कोणीच येणार नाही इथं डिझेल चोरीसाठी। का CCTV आम्ही आता 1 तास हे केलं तर 7 नंतर काहीच दाखवित नाही रात्रीचं, का रात्री किती वाजता चोरी झाली किंवा आले कसे गेले कसे हे सुद्धा दाखवत नाही। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत शौर्य अबॅकस अकॅडमी। आपल्या मुलांच्या बौद्धिक क्षमतेसाठी अबॅकस हा सर्वोत्तम पर्याय। मुलांच्या मनातील गणिताची भीती नष्ट करून एकाग्रता वाढवणे, कॅल्क्युलेटरपेक्षा जलद गतीने आकडेमोड, मुलांची आकलन क्षमता वाढवून मुलांना स्पर्धा परीक्षेसाठी तयार करणे ही आमच्या शौर्य अबॅकस अकॅडमीची वैशिष्ट्य। राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील अबॅकसच्या स्पर्धांसाठी सहभागी होण्याची सुवर्ण संधी, नवीन बॅच सुरू, यासह प्रथम आलेल्या 50 विद्यार्थ्यांना फी मध्ये 10% सवलत। स्क्रीनवरील नंबरवर आता संपर्क करा, आजच भेट द्या। शौर्य अबॅकस अकॅडमी, पारेगाव रोड, येवला।